आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे 7 सेवानिवृत्त पोलिसांच्या आमदार निर्मितीसाठी तसेच विविध मागण्यासाठी धरणं आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी जिल्हा अध्यक्ष शेषराव चव्हाण, उपाध्यक्ष गंगाराम इंगोले, उपाध्यक्ष जमरुद्दीन शेख, सचिव मुकुंद इंगोले, कोषाध्यक्ष बालाजी बोके, प्रकाश गिरे, सुभाष सोळंके, रमेश दुसे, शिवाजी वीरकर, विठ्ठल भडंगे, सुदाम जोगदंड, सुखदेव पहारे, श्रीरंग कापुरे, त्र्यंबक कुटे, शमीम सिद्दकी, प्रकाश अवचार, शार्गो अण्णा, कलंदर पठाण, शमरुद्दीन यांच्यासह नांदेड व परभणी येथील संघटनेचे पदाधिकारी असे एकूण 125 ते 150 सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी उपस्थित होते। अरुण दीपके, टीव्ही 7 हिंगोली। पोलीस कर्मचारी संघटनेचा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचा सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचा हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे बहुउद्देशीय पोलीस सेवानिवृत्त पोलीस संघटनेचा सेवानिवृत्त पोलीस संघटनेचा पोलीस संघटनेचा हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे। या धर्तीवर पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी 7 सेवानिवृत्त पोलीस अंमलदाराची निर्मिती व्हावी। 121 आमदाराच्या शिफारस पत्रांचा मान राखून हिवाळी अधिवेशनात पोलीस आमदार निर्मितीचा ठराव मंजूर करावा। नंबर 3, शिस्तीच्या नावाखाली सेवेतील पोलिसावर होणाऱ्या सर्व प्रकारच्या अन्याय दूर व्हावा। नंबर 4, सेवेतील सर्व प्रकारचे सेवानिवृत्त अंमलदार यांचे एका पाल्यास पोलीस बाईस प्रमाणपत्र मिळणे व पोलीस भरतीत सवलत मिळावी। नंबर 5, 1/1/16 पासून सेवानिवृत्त झालेले सर्व कर्मचाऱ्यांना इतर शासनाचे कर्मचाऱ्याप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा। नंबर 6, सेवेतील पोलिसाप्रमाणे सेवानिवृत्त पोलिसांना कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ मिळावा असे त्यांना कार्य देण्यात यावे। आमचे आंदोलन मुंबई येथे आम्ही तिथं आझाद मैदानावर धरणे धरू आणि जास्तीत जास्त आमची महाराष्ट्र संघटना आहे। जास्तीत जास्त आम्ही सेवानिवृत्त संघटनेने पाठपुरावा करून आम्ही तिथं ह्या मागण्या मंजूर न झाल्यास आम्ही आझाद मैदानावर उपोषण करण्यात ठेवलेले आहे।